आजकाल आपण सगळेच ईमेल लिहिण्यासाठी किंवा एखादा कठीण शब्द शोधण्यासाठी काहीतरी नवीन वापरत आहोत. हो, म्हणजे रोजच्या सवयीचाच एक भाग झालाय तो आता. अगदी खरंय. तर आजच्या या सखोल चर्चेत सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याकडे माहितीच्या अनेक साधनांचा, काही अतिशय रंजक संशोधन लेखांचा आणि नोट्सचा एक मोठा साठा उपलब्ध आहे. आणि या सगळ्या माहितीचा अर्क काढून आपण एका अशा विषयावर प्रकाश टाकणार आहोत ज्याने सध्या संपूर्ण जगाला वेळ लावलाय. हो, तो विषय म्हणजे ChatGPT, एक सर्वसमावेशक मार्गदर्शक. पण आज आपण फक्त ChatGPT म्हणजे काय हे सांगून थांबणार नाही आहोत. नाही, तसं केलं तर ते एखाद्या शालेय पुस्तकासारखं कंटाळवाणं होईल. बरोबर. त्याऐवजी आज आपण थेट या तंत्रज्ञानाच्या मेंदूत शिरणार आहोत. म्हणजे हे पडद्यामागे नक्की कसं काम करतं रोजच्या साध्या कामांपासून ते एकदम प्रगत शिक्षणापर्यंत याचे उपयोग काय आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे कुठे चुकू शकतं. या सर्व गोष्टींचा एक अतिशय सविस्तर आढावा आपण घेणार आहोत. सुरुवातीलाच सांगायचं तर ओपन AI या संस्थेने बनवलेले हे एक कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI मॉडेल आहे. जे माणसासारखा संवाद साधतं. पण इथेच खरी गोम आहे. म्हणजे एक मशीन माणसासारखी भाषा कशी काय समजू शकतं. अगदी बरोबर. आणि हाच या चर्चेचा सर्वात कुतूहल निर्माण करणारा भाग आहे. कारण जेव्हा आपण एखाद्या मशीनला प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला सवय असते ती गुगलसारख्या सर्च इंजिनची. हो, जे फक्त लिंक्सची एक मोठी यादी आपल्यासमोर ठेवतं. बरोबर. पण इथे चित्र पूर्णपणे वेगळं आहे. हे मॉडेल एखादा माणूस समोर बसल्यासारखे आपले प्रश्न समजून घेतं. आणि अगदी नैसर्गिक भाषेत सलग वाक्यांमध्ये उत्तरे देतं. हो ना. आजच्या या चर्चेत आपण हेच रहस्य उलगडणार आहोत. एक मशीन ज्याला भावना नाहीत, ज्याला स्वतःचे असे विचार नाहीत. ते मानवी भाषेतील बारकावे कसे पकडतं हे समजून घेणं खरोखरच अद्भुत आहे. नक्कीच. चला तर मग थेट मुळाकडे जाऊया. हे ChatGPT नक्की काम कसं करतं. आपल्याकडे असलेल्या माहितीच्या स्रोतांमध्ये एक शब्द वारंवार समोर येतोय. लँग्वेज मॉडेल. हो, लँग्वेज मॉडेल किंवा भाषा मॉडेल. आता सर्वसामान्यांसाठी हा शब्द खूपच तांत्रिक वाटू शकतो. हे लँग्वेज मॉडेल प्रकरण नक्की काय आहे. या तंत्रज्ञानाचा पाया समजून घ्यायचा असेल तर ही लँग्वेज मॉडेलची संकल्पना आधी समजून घ्यावी लागेल. सोप्या भाषेत सांगायचं तर हे मॉडेल म्हणजे भाषेचा एक प्रचंड मोठा आणि भुकेला वाचक आहे. आपण माणसं जशी शाळेत जाऊन अतज्ञ शिकतो तसं हे शिकत नाही. म्हणजे याची शिकण्याची प्रक्रिया वेगळी आहे तर. खूपच वेगळी आणि अफाट आहे. इंटरनेटवर उपलब्ध असलेली लाखो पुस्तकं, विकिपीडियासारख्या वेबसाईट्सवरील माहिती, बातम्यांचे लेख आणि अगणित मजकूर या मॉडेलला फीड केला जातो. म्हणजे हे मॉडेल हा सगळा मजकूर वाचतं, बरोबर. अगदी बरोबर. या अफाट वाचनातून ते भाषेची रचना कशी असते, व्याकरणाचे नियम काय आहेत हे सगळं शिकून घेतं. आणि कोणते शब्द एकमेकांसोबत वारंवार येतात याचाही एक मोठा साठा स्वतःकडे जमा करतं. हो. थांब. म्हणजे तू असं म्हणत आहेस की हे मॉडेल प्रत्यक्ष विचार करत नाही? नाही, अजिबात नाही. हे ऐकायला थोडं धक्कादायक आहे. कारण जेव्हा आपण त्याला प्रश्न विचारतो तेव्हा ते इतक्या हुशारीने उत्तर देतं की जणू काही एखादा अत्यंत बुद्धिमान माणूस विचार करून बोलत आहे. मग जर ते विचार करत नाही तर ते बरोबर उत्तर कसं देतं. इथेच खरा आहा मोमेंट आहे. हे मॉडेल प्रत्यक्ष माणसासारखा विचार अजिबात करत नाही. हे मॉडेल मुळात एका अत्यंत प्रगत गणितावर आणि संभाव्यतेवर काम करतं. संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी. बरोबर. हे फक्त शब्दांचा संदर्भ समजून घेऊन पुढचा योग्य शब्द कोणता असेल याचा अत्यंत अचूक अंदाज लावतं. म्हणजे फक्त अंदाज? हो. आपण एक अगदी साधं उदाहरण घेऊया. समजा मी एक अपूर्ण वाक्य म्हटलं, आकाशाचा रंग निळा. बरोबर. तू हे कसं ओळखलंस. कारण मी माझ्या आयुष्यात हे वाक्य हजारो वेळा ऐकलं आहे. या मॉडेलचं देखील तसंच आहे. इंटरनेटवरील लाखो पानांचा अभ्यास केल्यामुळे त्याला माहीत असतं की आकाशाचा रंग या शब्दानंतर निळा हा शब्द येण्याची संभाव्यता 99% आहे. अरे छा. आणि ते एकाच सेकंदात अशी लाखो गणितं करतं. एका शब्दामागे दुसरा शब्द, दुसऱ्यामागे तिसरा. असं करत करत ते संपूर्ण वाक्य आणि परिच्छेद तयार करतं. अगदी तसंच. म्हणजे हे आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या ऑटो करेक्ट किंवा नेक्स्ट वर्ड प्रेडिक्शनचंच अत्यंत प्रगत आणि महाकाय स्वरूप आहे तर. तसं म्हणायला हरकत नाही. हे खरोखरच डोळे उघडणार आहे. आपण त्याला एखादा प्रश्न विचारतो तेव्हा तो प्रश्न समजून घेऊन तो फक्त पुढच्या शब्दांचा अंदाज लावत सुटतो. हो.
पण मग ह्या सगळ्या प्रक्रियेला जनरेटिव्ह एआय किंवा निर्मितीक्षम एआय का म्हणतात? जर ते फक्त आधीच उपलब्ध असलेल्या माहितीवरून अंदाज लावत असेल तर त्यात निर्मिती कुठे आली? हा खूपच उत्तम प्रश्न आहे. याला जनरेटिव्ह म्हणण्याचं कारण असं की हे मॉडेल इंटरनेटवरील माहिती जशीच्या तशी कॉपी पेस्ट करत नाही. अच्छा, म्हणजे ते पाठांतर करत नाही. अजिबात नाही. ते प्रत्येक वेळी संभाव्यतेच्या आधारावर नवीन वाक्य गुंफत असतं. म्हणूनच तुम्ही एकाच मॉडेलला एकच प्रश्न 2 वेळा विचारला तर ते कदाचित 2 वेगवेगळ्या प्रकारे उत्तर देईल. कारण दरवेळी संभाव्यतेचं गणित थोडं बदलू शकतं. बरोबर. जुन्या माहितीच्या आधारावर पूर्णपणे नवीन, अर्थपूर्ण आणि आधी कधी न लिहिलेला मजकूर तयार करण्याची ही जी ताकद आहे, त्यामुळेच याला जनरेटिव्ह एआय म्हटलं जातं. आता हे चित्र अगदी स्पष्ट झालं. पडद्यामागे गणिताचा आणि संभाव्यतेचा एवढा मोठा खेळ चालू असतो तर? हो ना. आता आपण याच्या प्रत्यक्ष उपयोगांकडे वळूया. आपल्या माहितीच्या साठ्यानुसार रोजच्या जीवनात याचे उपयोग खूपच वेगळ्या लेव्हलवर आहेत. नक्कीच. एखाद्या मोठ्या आणि कंटाळवाण्या लेखाचा सारांश 2 मिनिटात तयार करणं, ऑफिससाठी एखादा प्रोफेशनल ईमेल ड्राफ्ट करणं, किंवा अगदी एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अत्यंत अचूक भाषांतर करणं. हो, यांसारख्या गोष्टींसाठी हे एक उत्तम साधन बनलं आहे. पण हे फक्त रोजच्या साध्या कामांपुरते मर्यादित नाहीये. याचे प्रगत उपयोग पाहिले तर ते खरोखरच थक्क करणारे आहेत, विशेषतः शिक्षणाच्या क्षेत्रात. म्हणजे अभ्यासासाठी? हो. उदाहरणार्थ कोडिंग किंवा प्रोग्रॅमिंग भाषा शिकणं. आता मगाशी आपण भाषेचा आणि अंदाजाचा जो मुद्दा मांडला तो इथे कसा लागू होतो ते पहा. कसा? प्रोग्रॅमिंग भाषांमध्ये जसं की पायथन किंवा C++, एक अत्यंत कडक रचना असते. सिंटॅक्स चला म्हणतात. बरोबर. त्यात गणितासारखे नियम असतात. आणि आपण आधीच पाहिलंय की हे लँग्वेज मॉडेल भाषेचे पॅटर्न ओळखण्यात किती पटाईत आहे. त्यामुळे मानवी भाषेपेक्षाही संगणकीय भाषेचा अंदाज लावणं या मॉडेलसाठी अधिक सोपं असतं. अगदी अचूक. म्हणूनच जर कोणाला कोडिंग शिकायचं असेल तर हे मॉडेल एका वैयक्तिक शिक्षकासारखं काम करतं. म्हणजे आपण लिहिलेल्या कोडमधील चुका शोधणं आणि त्या कशा दुरुस्त करायच्या हे ते सांगतं? हो, अगदी टप्प्याटप्प्याने समजावून सांगतो. हे तर एकदम भारी आहे. आणि माहिती स्रोतांमध्ये विज्ञानातील काही अतिशय विशिष्ट आणि कठीण उदाहरणे दिली आहेत. कोणती उदाहरणे? समजा आपण या मॉडेलला विचारलं की इंडक्टन्स म्हणजे काय, किंवा भौतिकशास्त्रातील अत्यंत क्लिष्ट असं श्रोडिंजर इक्वेशन समजावून सांगा. बापरे, सामान्य माणसासाठी ही नावेच भीतीदायक आहेत. हो ना, पण हे मॉडेल काय करतं ते या कठीण संकल्पनांचे तुकडे करतं आणि 5वीच्या मुलाला समजावून सांगावं तसं अगदी सोप्या उदाहरणासह स्पष्ट करतं. हो, आणि हे मॉडेल माहितीचं वर्गीकरण करण्यातही अत्यंत हुशार आहे. जर त्याला विचारलं की मला AI टूल्सची लिस्ट द्या, तर ते नुसती नावांची जंत्री देत नाही, बरोबर? नाही, ते व्यवस्थित तक्ता बनवून देईल. जसं की व्हिडिओ बनवण्यासाठी कोणती टूल्स आहेत, ऑडिओसाठी कोणती आहेत आणि लेखनासाठी कोणती आहेत. वा, हे खूपच उपयुक्त आहे. पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे अतिप्रगत तांत्रिक विषयांमध्ये याचा होणारा वापर. आपल्या स्रोतांमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे AI, चिप डिझाईन आणि VLSI यांसारख्या अत्यंत क्लिष्ट विषयातही हे मदत करतं. चिप डिझाईन म्हणजे आपल्या लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये ज्या हार्डवेअर चिप्स असतात त्याचं डिझाईन? हो, तेच. एक भाषा मॉडेल हार्डवेअर बनवण्यात कसं काय मदत करू शकतं? हाच तर चमत्कार आहे. हार्डवेअर चिप्सचे डिझाईन करण्यासाठी ज्या भाषा वापरल्या जातात, जसं की वेरिलॉग किंवा VHDL, त्या शेवटी भाषाच आहेत. अगदी बरोबर. हार्डवेअर डिस्क्रिप्शन लँग्वेजेस त्या मॅन्युअल स्वरूपात लिहिल्या जातात. आणि जिथे जिथे मजकूर किंवा भाषा येते तिथे तिथे हे मॉडेल आपलं पॅटर्न ओळखण्याचा खेळ खेळू शकतं. म्हणजे या क्षेत्रात काम करणाऱ्या इंजिनियर्सना क्लिष्ट कोड लिहिण्यासाठी किंवा लॉजिक तपासण्यासाठी याचा प्रचंड फायदा होतो. हो, एका क्लिकवर अशी अतिप्रगत तांत्रिक माहिती मिळणं हे तंत्रज्ञानाच्या विश्वातील एक खूप मोठं वरदान आहे. बापरे, म्हणजे हे मॉडेल केवळ लेखकांसाठी नाही तर चक्क इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्ससाठीही तेवढेच उपयुक्त आहे. होय. हे सर्व ऐकल्यावर असं वाटतं की जणू ज्ञानाचा एक जादूचा दिवाच आपल्या हातात आलाय, जो घासला की हवी ती माहिती हजर होते. पण आपल्याला एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि यामुळेच आपण या चर्चेच्या पुढच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळतो, नाण्याची दुसरी बाजू. म्हणजेच या तंत्रज्ञानाचे फायदे आणि त्याच्या मर्यादा. बरोबर.
सुरुवातीला आपण फायद्यांबद्दल बोलूया. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे याची 24 तास उपलब्धता. हो, पहाटेचे 3 वाजले असोत, एखादा कठीण प्रश्न डोक्यात आला तर हे मॉडेल उत्तर द्यायला तयार असतं. पण मला वैयक्तिकरित्या सर्वात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे मराठीसह जगातील अनेक भाषांमध्ये काम करण्याची याची क्षमता. हो, हे खूप महत्वाचं आहे. विचार कर, भौतिकशास्त्रातील एखादं कठीण नियम किंवा प्रोग्रामिंगमधील एखादी संकल्पना आपल्या मातृभाषेत म्हणजेच मराठीत समजून घेता येणं हे विद्यार्थ्यांसाठी किती क्रांतिकारी पाऊल आहे. हा फायदा खरोखरच खूप मोठा आहे. मातृभाषेतून प्रगत ज्ञान मिळणं हे शिक्षणाचं लोकशाहीकरण करण्यासारखं आहे. पण काय? इथे आपण थोडं थांबूया आणि एका महत्वाच्या वास्तवाचा सामना करूया. कोणतंही नवीन तंत्रज्ञान 100% अचूक आणि निर्दोष नसतं. म्हणजे याच्या काही मर्यादा आहेत. हो, आणि म्हणूनच या तंत्रज्ञानाच्या मर्यादा आणि त्यातील धोके स्पष्ट करणं अत्यंत आवश्यक ठरतं. आपल्याकडील संशोधन लेख एका खूप मोठ्या धोक्याकडे लक्ष वेधतात. ज्याला तांत्रिक भाषेत हॅल्युसिनेशन किंवा भ्रम असं म्हणतात ना. अगदी बरोबर. हे मॉडेल कधीकधी पूर्णपणे चुकीची आणि वास्तवाशी कोणताही संबंध नसलेली माहिती इतक्या आत्मविश्वासाने देतं की वाचणाऱ्याला ती 100% खरीच वाटते. अरे हो, यावरून मला माझाच एक किस्सा आठवला. काय झालं होतं? मी एकदा या मॉडेलला एका विशिष्ट आणि अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थाची म्हणजे विदर्भातील सावजी मटणची रेसिपी विचारली होती. बरं, मग काय उत्तर आलं? त्याने सुरुवात खूप छान केली, पण मध्येच त्याने चक्क असा एक मसाला टाकायला सांगितला जो अस्तित्वातच नाही. खरंच? हो, आणि तेही एवढ्या आत्मविश्वासाने की हा मसाला टाकल्याशिवाय या पदार्थाला खरी चव येणार नाही असं ते म्हणालं. बापरे. जर मला त्या पदार्थाबद्दल थोडी माहिती नसती तर मी खरंच बाजारात जाऊन तो काल्पनिक मसाला शोधत बसलो असतो. असं का होतं? हे अगदी अचूक उदाहरण आहे. आणि आपण मगाशी जो पुढचा शब्द ओळखण्याचा नियम पाहिला तोच यामागचं मुख्य कारण आहे. म्हणजे संभाव्यतेचा खेळ. हो, लक्षात घे, हे मॉडेल सत्य किंवा असत्य यामधील फरक ओळखू शकत नाही. ते फक्त शब्दांच्या संभाव्यतेचा खेळ खेळत असतं. म्हणजे त्याला खरी माहिती नसली तरी ते गप्प बसत नाही. नाही, जेव्हा त्याला एखाद्या विशिष्ट गोष्टीबद्दल, जसं की तुझी ती रेसिपी, पुरेशी माहिती नसते, तेव्हा ते गप्प बसण्याऐवजी उपलब्ध असलेल्या थोड्याफार माहितीवरून अत्यंत आत्मविश्वासाने पुढच्या शब्दांचा अंदाज लावत सुटतं. आणि मग त्यातून असे काल्पनिक मसाले तयार होतात. बरोबर. म्हणूनच यावर डोळे झाकून अवलंबून राहणं खूप मोठं नुकसान करू शकतं. मिळणारी प्रत्येक महत्त्वाची माहिती तपासून पाहणं म्हणजेच फॅक्ट चेक करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे तंत्रज्ञान कितीही हुशार असलं तरी आपला स्वतःचा मेंदू वापरणं आपण सोडून चालणार नाही. अजिबात नाही. आणि माहिती स्रोतांमध्ये अजून एका मर्यादेचा उल्लेख आहे, तो म्हणजे इंटरनेटच्या ॲक्सेसचा. बरोबर. अगदी बरोबर. या मॉडेल्सना ट्रेनिंग देण्यासाठी जी माहिती वापरली जाते ती एका विशिष्ट तारखेपर्यंतचीच असते. म्हणजे जर या मॉडेलला इंटरनेटवर थेट शोध घेण्याचा किंवा लाईव्ह सर्चचा ॲक्सेस नसेल तर काल जगात काय घडलं याची माहिती त्याला देता येणार नाही. त्याची माहिती एका ठराविक वेळेवर येऊन थांबलेली असते. हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. हो, पण या सर्व चर्चेतून आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि खोल निष्कर्षापर्यंत पोहोचतो. या संपूर्ण भागाचा समारोप करताना आपल्या स्रोतांनी एक गोष्ट प्रकर्षाने अधोरेखित केली आहे. ती कोणती? हे मॉडेल मानवी विचारांची पूर्ण जागा कधीही घेऊ शकत नाही. हे स्पष्टपणे समजून घेणं गरजेचं आहे की प्रचंड वेगाने माहिती गोळा करणं आणि त्यावर प्रक्रिया करून ती आकर्षक भाषेत मांडणं हे एक काम आहे. पण खऱ्या अर्थाने विचार करणं, एखाद्या समस्येवर कल्पकतेने उपाय शोधणं आणि भावना समजून घेणं ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. अगदी बरोबर. ती मानवी विचार प्रक्रिया आहे जी या यंत्राकडे नाही. हे ऐकून खरंच खूप दिलासा मिळतो. म्हणजेच तंत्रज्ञान कितीही वेगाने पुढे गेलं तरी माणसाचं महत्त्व आणि मानवी बुद्धिमत्तेचं स्थान अबाधित राहणार आहे. हो, फक्त हे साधन वापरून आपण अधिक स्मार्ट होऊ शकतो. चला तर मग आजच्या या सखोल चर्चेचा एक सोपा आणि लक्षात राहण्याजोगा सारांश आपण मांडूया. नक्कीच. दिलेल्या सर्व माहिती स्रोतांचा आणि आजच्या आपल्या चर्चेचा अभ्यास केल्यानंतर आपण ChatGPTला एका अतिशय सोप्या समीकरणात मांडू शकतो. ते कसं? ChatGPT बरोबर एक उत्तम डिजिटल शिक्षक अधिक एक तत्पर मदतनीस अधिक अभ्यासातील एक मित्र. खूपच छान सारांश आहे. हा एक असा सोबती आहे जो अभ्यास, नवीन तंत्रज्ञान, प्रोग्रामिंग, AI आणि इलेक्ट्रॉनिक्स अशा सर्व प्रकारच्या कठीण विषयांत आपल्याला अत्यंत मोलाची मदत करू शकतो. हो, हे खरोखरच एक अद्भुत साधन आहे ज्याचा स्वतःची बुद्धी वापरून आणि योग्य काळजी घेऊन वापर केल्यास आपल्याला प्रचंड फायदे होऊ शकतात. अगदी खरंय. आणि याच निष्कर्षासोबत आपण आजच्या या चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत.
पण थांबण्यापूर्वी एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. कोणता प्रश्न? आपण आत्ताच चर्चा केली की हे जनरेटिव्ह AI मुळात माणसांनी आधीच लिहून ठेवलेली पुस्तकं, लेख आणि वेबसाईट्स वाचून शिकतं आणि पुढच्या शब्दाचा अंदाज लावतं. हो, म्हणजे मानवी बुद्धिमत्तेने निर्माण केलेला मजकूर हाच या AIचा कच्चा माल आहे. बरोबर. पण एक क्षण विचार कर, जर भविष्यात माणसांनी स्वतःचे मूळ विचार मांडणं, नवीन साहित्य निर्माण करणं किंवा नवीन संशोधन पेपर लिहिणंच थांबवलं, आणि प्रत्येक गोष्टीसाठी केवळ या AIवरच अवलंबून राहायला सुरुवात केली. तर काय होईल? या निर्मितीक्षम AIला नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि भविष्यात स्वतःला अद्ययावत करण्यासाठी नवीन कच्चा माल कुठून मिळेल? बाप रे! जर नवीन मानवी विचारच निर्माण झाले नाही, तर ही डिजिटल बुद्धिमत्ता स्वतःहून खऱ्या अर्थाने पुढे जाऊ शकेल का? की ती एकाच चक्रात फिरत राहील? हां, खरोखरच अंगावर काटा आणणारा आणि खोलवर विचार करायला लावणारा प्रश्न आहे. तंत्रज्ञानाच्या या अफाट वेगात आपण आपल्या स्वतःच्या मानवी कल्पकतेचं महत्त्व आणि नवीन निर्मितीची सवय विसरता कामा नये, हेच यातून स्पष्ट होतं. अगदी बरोबर. याच विचार प्रवृत्त करणाऱ्या मुद्द्यावरी स्वतः चिंतन करण्यासाठी आपण इथेच थांबूया. आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन, रंजक आणि माहितीपूर्ण विषयाचा सविस्तर आढाव्यासह. तोपर्यंत स्वतःचा विचार करत रहा, नवीन गोष्टी शिकत रहा आणि हो, AI वापरताना स्वतःची बुद्धी वापरायला विसरू नका.